काय सांगाल, आज तुम्ही गॅस पेट्रोल दरवाढीबाबत ठिय्या आंदोलन केलं आहे, वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, थांबलेले आहेत सर्व, काय बोलाल? आज या ठिकाणी आम्ही शरदचंद्र पवार गट तसेच महाआघाडीच्या वतीने कृत्रिम इंधन टंचाई तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि तुम्ही बघत आहात की केवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक रस्त्यावरती या ठिकाणी उतरलेले आहेत। लोकांच्या मनात प्रचंड रोष महागाईच्या विरोधात आहे आणि ही जी कृत्रिम महागाई इंधन टंचाई झाली आहे, ह्या इंधन टंचाईवरती लवकरात लवकर मोदी सरकारने तोडगा काढावा ही ह्या ठिकाणी आम्ही यासाठीच आणि लोकांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरलेले आहोत। आम्हाला आशा होती, मोदी सरकारला लोकांनी निवडून दिलं आणि आम्हाला देखील आशा होती की ज्या पद्धतीने मोदीजी परराष्ट्रात जाऊन आपल्या इव्हणबाजी करतात आणि आपल्या देशाचे प्रश्न मांडतात की नाही तो एक शंकाच आहे, परंतु ते ज्या पद्धतीने वागतात ते मेलोडींजवळ जाऊन त्यांनी मेलोडीचे चॉकलेट वाढले आणि खरोखरच त्यांनी भारताच्या जनतेच्या हातात चॉकलेटच या ठिकाणी दिलेलं आहे, हेच मी या ठिकाणी म्हणेल। त्यांचे परराष्ट्र धोरण सपशेल फेल ठरलेलं आहे। रशियातून स्वस्त तेल मिळत असताना आमच्या देशात का म्हणून महागाईचं इंधन आणि इंधन टंचाई या ठिकाणी होते, त्याविषयी आम्ही रस्त्यावरती उतरलेले आहोत। लवकरात लवकर जर ही महागाई आटोक्यात नाही आली तर तीव्र आंदोलन यापुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून या ठिकाणी करेल। ठिकाणी पत्रकारांना विनंती करेल की लाईव्ह जनतेच्या भावना काय आहेत त्या तुम्ही ऐकून घ्यावेत। या ठिकाणी एक शेतकरी या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्या भावना तुम्ही जाणून घ्या। ते आम्हाला सांगत होते की खतांची टंचाई देखील आहे, बरेचसे प्रश्न आहेत। दादा तुम्ही बोला बरं का। आता रासायनिक खताचे भाव इतक्या पटीने वाढवले की भरपूर पटीने 20-20-013ची थैली 1600 रुपयाला भेटायची, ते आज 2050 आणि 23 रुपयाची झाली।
आणि गव्हाचे भाव वाढतात नाही आमचे. कशालाच भाव नाही, कशालाच भाव नाही. फक्त मटेरियलचे भाव बेहिसाब वाढत आहे. रासायनिक खताचे कीटकनाशकाचे भाव इतकी बेहिसाब वाढत आहे की कोणी बोलणार नाही यांना. निषेध आहे, एकदम निषेध. कांद्याचे भाव 0. मी प्राध्यापक राहुल दोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी करतो आहे. कारण आपण बघतो आहे का मागील काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून ही निरंतर इंधन दरवाढी होत चाललेली आहे. हेच काय तर याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की वेगवेगळ्या पातळीवरती हे जे राज्य सरकार आहे किंवा केंद्र सरकार हे फेल झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की तरुणांना रोजगार नाही आहे. त्याचप्रमाणे जो विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांचा भरती नाही आहे आणि जी भरती होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो आहे, पेपर लीक होत आहे. या सर्व मुद्द्यावरती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व घटक पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निदर्शनं करतो आहे. मोदी सरकार आणि फडणवीस सरकार या दोघी सरकारचा या ठिकाणी धिक्कार करतो आहे. आज तुम्ही मेलोडी वाटते, काय सांगा? मेलोडी म्हणजे एक आठवड्यापूर्वी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान त्यांनी सांगितलं होतं का आम्ही लोकांना विनंती केली होती का तुम्ही खायचे तेल कमी वापरा, तुम्ही इंधन कमी वापरा, तुम्ही अशा सगळ्या गोष्टी कमी वापरा जेणेकरून आपल्या देशावरती खूप मोठं संकट येणार आहे आणि त्या संकटाचं आपल्याला चावलं आहे म्हणून आपण सगळ्या गोष्टी कमी केल्या पाहिजे. परंतु मोदी सरकारने दुसऱ्या आठवड्यामध्येच काय म्हणतात त्याला की विदेश यात्रा काढली आणि इटलीच्या पंतप्रधानांसोबत त्यांनी मेलोडी खाल्ली. म्हणून आम्हाला इकडे उपदेश द्यायचे आणि तुम्ही तिकडे असले धंदे करायचे म्हणून आम्ही हा एक प्रोटेस्ट टू वे असल्या कारणामुळे आम्ही मेलोडी देऊन इथे सरकारचा निषेध करतो आहे. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आज देश धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करतो आहे. आज देश हा कर्जाच्या खाईमध्ये लोटला गेलेला आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. आता नुकताच महाघोटाळा निर्माण झाल्यावर सुद्धा त्या खात्याचा मंत्री राजीनामा द्यायला तयार नाही आहे. आणि आज जगात जर म्हटलं तर जगामध्ये आज आपल्या देशाचा कोणताही मित्र देश राहिलेला नाही आहे. जे मित्र देश होते हे मोदीच्या चुकीच्या धोरणामुळे ते लांब चालले गेलेले आहे. जे मित्र देश आज आपण सोडलेले ते आज आपल्याला मदत करायला तयार आहे. ती मदत घ्यायला सुद्धा मोदी हे घ्यायला तयार नाही आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलींवर बलात्काराचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. महागाई वाढलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतोय आणि एकंदरीत देशाची आणि महाराष्ट्राची परिस्थिती ही देशाच्या धोक्याच्या पातळीवर वाटचाल करते. याच्यासाठी आज आम्ही हे आंदोलन निर्माण केलेले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे आम्ही हे आंदोलन निर्माण केलेले आहे.